आज बनवते मी पावभाजी। त्याच्यासाठी मी फ्लावर, बटाटा आणि शिमला मिरची मी बॉईल करून घेतले आणि याच्यामध्ये मी ग्रेव्ही बनवले। त्याच्या ग्रेव्हीमध्ये लसूण, टमाटर, कांदा, अद्रक, मिरची आणि नंतर वाटाणे टाकले। वाटाणे शिजवताना टाकल्यावर वाटाण्याची पूर्ण ग्रेव्ही होऊन जाते। आणि थोडंसं मीठ टाकलं आणि ते तेल सुटेपर्यंत आपण आता याला परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत एकदम छान आपण त्याला बघा। आता ग्रेव्ही चांगली झाल्यानंतर हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। बघा माझी पावभाजी झटपट। आणि मी नंतर पावभाजी मसाला सुद्धा टाकलाय त्याच्यामध्ये। हा पावभाजी मसाला आहे आणि मला पावभाजी बनवायची असेल तर मी ह्याच मसाल्याचा उपयोग करते। ह्या मसाल्याने पावभाजी एकदम टेस्टी आणि खूप छान होते बघा। आणि त्याला कलरसुद्धा एकदम छान येतोय पावभाजीला। आणि वाटाणे आपण कधी पण शिजवताना टाकायचे नाही, ते फोडणीमध्ये टाकायचे। फोडणीमध्ये वाटाणे टाकल्यानंतर ते वाटाणे पावभाजीमध्ये कसे एकदम चांगले दिसतात बघा। झाली माझी गरमागरम पावभाजी तयार। आणि आता मी टाकला त्याच्यामध्ये बटर, अमूल बटर टाकलंय बघा। अमूल बटर टाकल्यावर अजूनच भाजीला मस्त टेस्ट येते। स्वीटी काय करते तू? आणि आता आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये मस्त हिरवीगार कोथिंबीर। आणि मी आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे। चला या पावभाजी खायला, गरमागरम पावभाजी। आणि आता मी लिंबू ठेवलेत, बघूया ते लिंबू चांगले आहेत की कसे खराब झाले। 8 दिवस झाले लिंबू घेऊन आले। वाव बघा एकदम लिंबू मस्त आणि खूप छान राहिलंय। जवळजवळ आपण 8 ते 15 दिवस असे पॅकिंग डब्यामध्ये लिंबू ठेवू शकतो, खराब होण्याचे चान्सच लागत नाही बघा।